नवी मुंबईमध्ये कुठेही होम डिलिव्हरी होऊन जाते. अच्छा ओके. नवी मुंबईच्या व्यतिरिक्त कुठे असेल तर कुरिअर करावे लागेल. मखर मध्ये थर्माकोलचा यूज नाहीये. आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे आपल्याकडे? 800 रुपयापासून ते 12,000 पर्यंत. म्हणालो की आमचे ऑस्ट्रेलियाला पीस जातात. हेच 4 पीस ऑस्ट्रेलियाला गेलेले. MDF प्लाय मध्ये आहे. काय म्हणजे MDF प्लाय काय एकदम पातळ प्लाय असते. त्याची आम्ही YouTube लिंक बॉक्स मध्ये देतो. ती बघून कस्टमर फिटिंग करू शकतो. ऍक्च्युली याचे आम्ही 1 डझन पीस इथे ठेवले होते. शॉप लावून 4च दिवस झाले. अच्छा. त्या 4 दिवसामध्ये शेवटचा मकर आता 1 तासाभरापूर्वी सोल्ड झाला. नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे वाइंगडेज आर्ट ह्या शॉपमध्ये. पोस्टरवरून तुम्हाला समजलेलंच असेल की मी काय दाखवायला आणलेलं आहे. आज आपण बघणार आहोत सुंदर सुंदर मखर आरास. गणपती बाप्पाचा सण येतोय तर गणपती बाप्पासाठी आपण आज बघणार आहोत मस्तपैकी मखर, आणि ते पण उत्तम योग्य दरामध्ये. आता हे वाइंगडेज आर्ट जे शॉप आहे ते कुठे आहे तर वाइंगडेज आर्ट शॉप जे आहे ते न्यू पनवेलचं डीमार्ट आहे ना, डीमार्टच्या बरोबर समोर एक गणपती बाप्पासाठी लागलेला स्टॉल आहे, फेस्टिवल आहे, आणि त्याच्यामध्ये समोरच आपण बघितलं नाही, ह्या ग्रीन कपड्यावरून समोरच लक्ष गेलं तर तिथे आपल्याला दिसते वाइंगडेज आर्ट. तर चला आपण बघूया वाइंगडेज आर्ट मध्ये कसे मखर आहेत आणि कोणते दर आहेत. तर आपण आहात वाइंगडे आर्ट्सचे ओनर. तर आपण आपलं नाव सांगाल? माझं नाव प्रदीप विलास वाइंगडे. आमच्या शॉपचं नाव आहे वाइंगडे आर्ट्स, आणि आम्ही 20 वर्षापासून हे गणपती मकर विकण्याचं काम करतो. अच्छा. आणि आपलं शॉप जे आहे मेन शॉप ते कुठे आहे तुम्ही सांगाल का? मेन शॉप आमचं कामोठेला आहे, सेक्टर 8 मध्ये, आणि सेक्टर 36 मध्ये सुद्धा आहे, कामोठेमध्ये. म्हणजे कामोठे मधले जरी कस्टमर्स असतील तरी तुम्ही कामोठे मधून कामोठेमध्ये देऊ शकता. ओके. आणि होम डिलिव्हरी आपलं मखर जे आहे ते होम डिलिव्हरी सुद्धा पॉसिबल आहे. कुठे कुरिअर करायचं असेल तर कुरिअर सुद्धा पॉसिबल आहे. अच्छा ओके ओके. म्हणजे होम डिलिव्हरी कुठल्या एरियापासून कुठल्या एरियापर्यंत? नवी मुंबईमध्ये कुठेही होम डिलिव्हरी होऊन जाते. अच्छा ओके. नवी मुंबईच्या व्यतिरिक्त कुठे असेल तर कुरिअर करावे लागतात. इनफॅक्ट आमचे काही पीस असे आहेत जे आउट ऑफ इंडिया सुद्धा गेलेले आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलियाला वगैरे पण पोहोचलेले आहेत. अच्छा. खूप छान खूप छान. आणि आपण कसं पॅकिंग कशी असते आपल्या मखरची? माझ्याकडे जेवढे मकर आहेत ते सगळे फोल्डेबल आहेत. ओके. बॉक्स पॅकिंग येते. हा तुम्ही बॉक्स बघत असाल, अशा बॉक्स मध्ये पॅकिंग आहे थोडे. हा म्हणजे काय कसं प्रकारे काय असतो? म्हणजे जो डेकोरेशनचा फोटो आहे तो याच्यावरती येतो. अच्छा. डेकोरेशनचा फोटो. आणि आपल्याला घरी गेल्यानंतर जोडायचा असेल तो मखर तर मग तुमचं काय मॅन्युअल वगैरे असतं का? जे जोडायचं आहे ते एकदम इझी आहे. फक्त बेस ठेवायचा, मागचा जो पार्ट आहे तो आतमध्ये इन्सर्ट करायचा आणि लाईट प्लग इन केली की लाईट चालू होते. अच्छा. त्याच्यामुळे जे सेटअप आहे तो एकदम इझी आहे. काही मकर असे ज्याच्यामध्ये सेटअप थोडासा डिफिकल्ट असतो. मी दाखवतो तुम्हाला. जसं हा एक मकर आहे नरसिंहा, त्याच्यानंतर हे मंदिर आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक पार्ट जो आहे तो डिस्मेंटल होतो. तर त्याच्यामुळे ह्याची सेटअप कसा करायचा त्याची आम्ही YouTube लिंक बॉक्स मध्ये देतो. ती बघून कस्टमर फिटिंग करू शकतात. ओके. हा हा. म्हणजे YouTube लिंक आपण ओपन करून मग आपण तसं जॉईन करू शकतो. आणि हे जे आहे ते कंटिन्यू पाणी चालू की? हो. येस 24 आवर्स ते पाणी चालू राहतं. ह्याच्यामध्ये मोटर दिलेली आहे, जे पाणी जे आहे ते कंटिन्यू चालू राहतं त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे आपण ह्या वर्षी जर घेतला तर आपण ऍटलीस्ट 2-3 वर्ष तरी 2-3 वर्ष तुम्ही आरामात मकर वापरू शकता. हे फोम मटेरियल आहे. ओके. हा हा. त्याच्यामध्ये थर्मोकॉल कुठेही नाहीये. कुठल्याच मखरमध्ये थर्माकोलचा यूज नाहीये. ओके. इको फ्रेंडली आहे. आणि कसं आहे हे फोल्डेबल मकर आहे, त्यामुळे 2-3 वर्ष कस्टमर वापरतात. प्लस माझ्याकडून हे MDF प्लायचे जे मटेरियल आहे आता ह्याच्यामध्ये MDF प्लाय म्हणतात. हे मकर जे कस्टमर माझ्याकडून घेतात 3-3 वर्ष 4-4 वर्ष येतात नाही. अच्छा. ओके. पण जेव्हा त्यांना मकर घ्यायचा असेल तेव्हा ते माझ्याकडे तुमच्याकडेच येतात. येस. म्हणजे आपल्याकडे 1.5 फीट पासून ते 4.5 फीट पर्यंतचे मकर अवेलेबल. अच्छा. ओके. मूर्तीच्या साईज प्रमाणे आम्ही ते मकर सजेस्ट करतो. आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे आपल्याकडे? 800 रुपयापासून ते 12,000 पर्यंत. 800 रुपयापासून आपल्याकडे म्हणजे तेवढे योग्य दरात मिळणारे मखर आहेत. तर हे नरसिंहा थीम आहे इकडे. तर इथे आपण बघतोय नरसिंहा थीम तयार केलेली आहे. आपण लहानपणी गोष्ट ऐकली असेल भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हाद जे होते ते भगवान विष्णूचे सतत त्यांची पूजा करायचे, आणि त्यांचे वडील होते राजा हिरण्यकश्यपू, त्यांना हे आवडत नव्हतं. अशी एक गोष्ट आपण लहानपणी ऐकली आहे, आणि आत्ताच्या पिढीला ती गोष्ट माहिती नाहीये. तर त्यासाठी हे जी थीम आहे ना ती बेस्ट आहे. आणि हे मंदिर आहे का? हा हा हा. एकदंत मंदिर असं आम्ही नाव दिलेलं. अच्छा. एकदंत मंदिर. खूप छान आहे. मग हे कडकच आहे ना? MDF प्लाय मध्ये आहे. काय म्हणजे MDF प्लाय काय? एकदम पातळ प्लाय असतो. तुम्हाला पट्टी दाखवतो कशी असते. हे बघा. त्याचं तुम्ही केलेलं आहे. एकदम पातळ प्लाय. हा. ओके.
मग त्याला तुम्ही कलर कोटिंग वगैरे करून स्प्रे केलेलं आहे. पेंटिंग करून खूप तर ह्याच्यामध्ये कलाकुसरीचं काम आहे हे. ह्याच्यामध्ये मेहनत खूप आहे. भरपूर, प्रत्येक पार्ट जो आहे तो वेगवेगळा तयार कटिंग करून हो, पेंट करून तो चिकटवावा लागतो. हो. मेहनत खूप आहे. मेहनत खूप आहे. त्याच्यामुळे मग त्या मेहनतीनुसार तुमचे रेंज जी आहे ती भरपूर कमी वाटते मला तरी, खूप कमी वाटते. कमी आपलेच मकर असल्यामुळे आपण देतो बरोबर. हा हा. आणि हे जे आहेत ते कसे किती फीट आहेत? हे 1 ते 1.25 फूट मूर्तीसाठी जे मकर आहेत. अच्छा. 2 फूट हाईट आहे त्यांची. 2200च्या रेंज मध्ये आहेत आणि त्यामध्ये पण आम्ही डिस्काउंट करतोच. अच्छा, 2200च्या रेंज मध्ये पण डिस्काउंट होणार आहे आपल्याकडे. हे सुद्धा सगळे फोल्डेबल आहेत. बॉक्स पॅकिंग येते, रियूज करू शकतात. खूप मटेरियल आहे पूर्ण. आणि हा बॉक्स जो आहे तो एकदम म्हणजे स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्हाला स्ट्रॉंग आहे आणि प्लास्टिक पॅकिंग सुद्धा दिली आहे. कारण पावसाचं वातावरण असतं, घेऊन जाताना बॉक्स भिजला नाही पाहिजे म्हणून प्लास्टिक पॅकिंग सुद्धा देते. खूप छान, खूप छान. इथे स्वामी समर्थांचं पण आहे. गेल्या वर्षी मी तुमच्याकडे वटवृक्ष पाहिलेला. माझी व्हिडिओ बघून दोघांनी वटवृक्ष इथून घेऊन गेलेले आमच्या इथले. स्वामी समर्थ माझ्याकडे 3 साईज मध्ये अवेलेबल आहे. अच्छा. सेम डिझाईन. 2 फीट मध्ये आहे, ज्याच्यामध्ये 1 फूट ते 1.25 फूट आपण मूर्ती बसवू शकतो. अच्छा. त्याच्यानंतर 2.5 फीट आहे, ज्याच्यामध्ये आपण 1.5 फूट मूर्ती बसवू शकतो. आणि 3 फीट आहे, ज्याच्यामध्ये 2 ते 2.25 फूट पण मूर्ती मग आपण बसवू हे शकतो. काय आहे स्वामी समर्थ, म्हणजे हे वेगळं आहे का? हो, नाही, त्याच्यामध्ये शीटच आहे ती. अच्छा, ओके. काहीतरी वेगळं वाटलं मला त्याच्यामध्ये. हे सुद्धा प्लाय मध्ये बनवलेलं आहे, एमडीएफ प्लाय मध्ये. त्याचं नाव काय दिलं? मयूर महल नाव आहे. मयूर महल. हो. ऍक्च्युली पाठीमागे पडदा व्हाईट कलरचा यूज केल्यानंतर खूप छान लुक येतो. आणि मी जे तुम्हाला मगाशी म्हणालो की आमचे ऑस्ट्रेलियाला पीस जातात, हेच 4 पीस ऑस्ट्रेलियाला गेले. अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. वांगडे आर्ट्सची ना एक खासियत आहे, त्यांनी ना प्रत्येक मखरला ना एक स्पेशल नाव दिलेलं आहे. ते खूप छान वाटतं. हे इझिली आपण सेटअप करू शकतो. आणि तरी काही कस्टमरला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे याची आम्ही युट्यूब लिंक बनवून बॉक्स मध्ये टाकली. अच्छा अच्छा. हे 2.25 फीट मकर आहे हा. म्हणजे 1 फूट ते 1.25 फूट मूर्तीसाठी मूर्ती व्यवस्थित बसते त्याच्यामध्ये. आणि आपण ह्याच्यावर पाठ ठेवायचंय, म्हणजे तुम्हाला इथे दाखवते पाठ ठेवायचं. तर हे स्ट्रॉंग आहे ना? स्ट्रॉंग आहे. हे प्लायचं दिलेलं आहे मटेरियल. त्याच्यावरती पाठ ठेवा, मूर्ती ठेवा, छान. काही लोक याच्यावरती पाठ ठेवत सुद्धा नाहीत, कारण हा पाटाचाच प्रकार आहे. बरोबर. त्यानंतर हे सुद्धा मुव्हेबल आहे, तुम्ही साईडला ठेवू शकता आयदर किंवा खाली ठेवू. अच्छा, हा बरोबर. म्हणजे फळं वगैरे ठेवायची असतील तर तुम्ही बाजूला ठेवू शकता. हे खाली ठेवण्याचे पण त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. हा एक मकर आम्ही बनवला होता, आदिशक्ती नाव दिलेलं आहे, एमडीएफ प्लाय मध्ये. ऍक्च्युली याचे आम्ही 1 डझन पीस इथे ठेवले होते. शॉप लावून 4च दिवस झाले. अच्छा. त्या 4 दिवसामध्ये शेवटचा मकर आता 1 तासाभरापूर्वी सोल्ड झाला. 1 डझन. आणि सगळ्यात महाग मकर आहे. 11,000 किंमत लावलेली आहे. अच्छा. लुक पण खूप छान आणि स्पेशल ह्याच्यामुळे ते इफेक्टिव्ह वाटते. म्हणजे 1 डझन मकर 4 दिवसामध्ये सोल्ड झाले. आम्ही क्वालिटीज वापरायला बघतो. लाईट आहे. हा लांबन दिवा आसन आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये प्रत्येक पार्ट मध्ये आपण लाईट दिलेली आहे. बरोबर. एकदम रिच मकर बोलता येईल याला. सर्वात जास्त डिमांड मध्ये आहे. अच्छा. आणि हा किती फीट आहे म्हणाला? ह्याच्यामध्ये 2 फूट मूर्ती आरामात बसते. 3.25 फीटचा मकर आहे. मग ती लाइटिंग जी आहे ती पण आपण कसं तुम्ही? लाइटिंग ह्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्हाला फक्त अडॅप्टर मध्ये कनेक्ट करायचं आहे आणि प्लग इन करायचं आहे. अच्छा, म्हणजे त्या पार्ट मध्ये वेगवेगळ्या पार्ट मध्ये स्पेशल लाइटिंग. येस. आता इथे तुम्ही बघू शकता, जसे ह्या क्लिप मध्ये आम्ही या वायर इन्सर्ट केलेले आहेत. एवढंच करायचं आहे फक्त. अच्छा, फक्त वायरिंग करायची आहे. बाकी सगळे लाईट आतमध्ये दिलेले. हा सुद्धा म्हणजे फोल्डेबलच मकर आहे. बॉक्स पॅकिंग येते. आणि काही फिटिंगला प्रॉब्लेम आलाच कस्टमरला तर कस्टमर आम्हाला कॉल करतात. तुमचा नंबर जो आहे तो मी मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, मग तुम्हाला फोन करते. आरामात वापरा सर. मी तुम्हाला सांगतोय गोष्ट, लाईट कधी खराब होत नाही. एकच भीती असते, लाईट कधी खराब होत नाही. अडॅप्टर रोड होतो. अडॅप्टर दुसरा टाकला 100-200 रुपयाला संपला. हा जो समोर आपण मखर बघतोय त्याचं नाव आहे मोदक आसन. ह्यामध्ये 2 साईज आपल्याला अवेलेबल आहेत, 2.5 फूट आणि 3 फूट. तर 2.5 फुटाप्रमाणे जसं गणपतीची साईज असेल तसं तुम्ही मखरची साईज सिलेक्ट करू शकता. आणि अशा प्रकारे आपण इथे खूप छान आणि इको फ्रेंडली, मेन आपलं उद्दिष्ट हेच आहे की इको फ्रेंडली गणपतीसाठी आपण सगळ्या वस्तू वापरायच्या. जसं आपण निसर्गाचा विचार करून आपण गणपतीची मूर्ती शाडू मातीची घेतो, त्याच प्रकारे आपलं जे मखर आहे, आरास आहे, ते पण इको फ्रेंडली
फ्रेंडली असावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही वांगडे आर्ट्सला एकदा नक्की भेट द्या. हे जे सगळे मखर आहे त्याच्यामध्ये कुठल्याच मखरमध्ये थर्माकोलचा वापर केलेला नाही आहे, तर फक्त फोमचा आणि त्यांच्याकडे एक प्लाय आहे, एक पातळ प्लाय आहे, त्या प्लायचा त्यांनी वापर केलेला आहे. तर वाट कसली बघताय? डीमार्टला सामान खरेदी करायला जाताय ना, तर डीमार्टला सामान खरेदी करण्याच्या आधी तुम्ही डीमार्टच्या बरोबर समोरच्या साईडला शॉप लागलेला आहे, तिथे जाऊन वांगडे आर्ट्स या शॉपला भेट द्या आणि आपल्या बाप्पासाठी छान छान असं मखर तुम्ही घरी घेऊन या. तर आजची वांगडे आर्ट्स या शॉपची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचली जाईल. शेअर करायचं म्हणजे काय करायचं, आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला तुम्ही ही व्हिडिओची लिंक जी आहे ती ठेवू शकता किंवा आपल्या 4-5 मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना ही व्हिडिओ पाठवू शकता, म्हणजे जास्तीत जास्त ही व्हिडिओ पोहोचली जाईल सगळ्यांपर्यंत आणि गणपती बाप्पासाठी छान छान मखर जे आहे ते आपल्या घरी येईल. आणि व्हिडिओला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका, जास्तीत जास्त कॉमेंट्स आल्या पाहिजेत. तर असंच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.